नागपुर में बढ़ती चोरी की वारदातों के बीच पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 5 को एक बड़ी कामयाबी हासिल हुई है। पुलिस ने शहर के अलग अलग इलाकों में हुई सेंधमारी और वाहन चोरी के 3 बड़े मामलों की गुत्थी सुलझा ली है। इस मामले में पुलिस ने 4 नाबालिगों समेत चोरी का माल ठिकाने लगाने वाले 3 अन्य आरोपियों को भी अपने गिरफ्त में ले लिया है। दरअसल यह पूरा मामला नागपुर के पारडी, हुड़केश्वर और बुट्टीपुरी थाना क्षेत्रों से जुड़ा हुआ है। पुलिस को काफी समय से इस इलाकों में हो रही चोरियों की शिकायत मिल रही थी। क्राइम ब्रांच की टीम जब गश्त पर थी तब उन्हें गुप्त सूचना मिली, जिसके आधार पर उन्होंने कार्रवाई करते हुए 4 नाबालिगों को हिरासत में लिया। पूछताछ के दौरान जो खुलासे हुए उन्होंने पुलिस को भी हैरान कर दिया। चोरी के इन सामानों को खरीदने और बेचने में मदद करने वाले 3 अन्य आरोपियों को भी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आरोपी तरुण मिश्रा उम्र 20 वर्ष, योगेश डोमने उम्र 52 वर्ष और हर्ष डोमने उम्र 24 वर्ष बताया जा रहा है। पुलिस ने इन आरोपियों के पास से करीब 2,01,550 रुपए का माल बरामद किया है। फिलहाल पुलिस ने पकड़े गए आरोपियों को आगे की कानूनी कार्रवाई के लिए पारडी पुलिस के हवाले कर दिया गया है और मामले की आगे की जांच पारडी पुलिस कर रही है। क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथकातील अधिकारी अंमलदार हे घरफोडीच्या संदर्भामधील आरोपींचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारित तपासणी असता आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही विधी संघर्षग्रस्त बालक यात समाविष्ट असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमच्या युनिट पथकाचे हवालदार राजा टाकळीकर यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्हाला 4 विधी संघर्षग्रस्त बालक मिळाले। त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली, त्यांच्या आईवडिलांसोबत आणून त्यांना चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन हुडकेश्वर या ठिकाणी आणि पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी 2 घरफोडीचे गुन्हे केल्याचे, त्याचबरोबर एक बुट्टीपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी सुद्धा मोटरसायकल चोरी केल्याची माहिती मिळाली। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता यातील जो मुद्देमाल होता सोने चांदीचे दागिने हे त्यांनी एका मध्यस्थीच्या मार्फतीने एका सोनाराला विकले होते, त्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही यामध्ये हे 4 विधी संघर्षग्रस्त बालक, त्याचबरोबर जो मध्यस्थी करणारा माल विक्री करणारा व्यक्ती तरुण रामचंद्र मिश्रा राहणार हिंगणा वानाडोंगरी आणि ज्या सोनाराकडे हा माल त्यांनी चोरीचा माल घेऊन तो वितळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता असा योगेश प्रभाकर ढोमणे वय 52 वर्षे, सोनार खुशी ज्वेलर्स। त्यानंतर त्याचा मुलगा हर्ष योगेश ढोमणे वय 24 वर्ष, खुशी ज्वेलर्स राहणार नवनीत नगर, पंचशील चौक पोलीस ठाणे वाडी। अशा 3 आरोपींना आम्ही अटक कारवाई करून पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि 4 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यावर सुद्धा नियमानुसार कार्यवाही त्यांच्या पालकांच्या सहाय्याने करण्यात आलेली आहे। यामध्ये जो मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये सोने चांदीचे काही दागिने, त्याचबरोबर मोबाईल, गाडी असा एकूण 2,01,550 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आरोपींचा जे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत यांचा आम्ही अभिलेख तपासला असता यापूर्वी सुद्धा अशा घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे आम्हाला निष्पन्न झालेला आहे आणि अशा प्रकारे आमच्या टीमचे हवालदार राजा टाकळीकर, दीपक, त्यानंतर इतर सर्व अंमलदार यांच्या मदतीने वरिष्ठ अधिकारी DCP डिटेक्शन सर, ACP अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने सुद्धा गुन्हे उघडकीस आणून कार्यवाही करण्यात आले आहे।